टिकवावी, जनतेला पुढे आपण अपमानित करू नये आणि जनतेने जे काय शहराला आपल्याला भरभरून प्रेम दिले तो विश्वास टिकवा, एवढीच तुम्हाला मला विनंती करायची आहे. मी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना नगरसेविकांना माझ्या भगिनींना देखील सांगतो, तुम्हाला विकास कामांना मी कुठलंही राजकारण न करता पक्षपात न पाहता खूप चांगली मदत करील. 100 कोटी रुपयाच्या पेक्षा अधिकचा निधी या शहरामध्ये सुनिश्चित केला. नगरसेवक निवडत असताना शहरातल्या जनतेने देखील अचूक पद्धतीनं नगरसेवक निवडले. सर्वसामान्य माझ्या छोट्याशा घरात राहणारा टपरीवरती व्यवसाय करणारा असेल, इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत, दत्ताभाऊ सारखा आर्किटेक्ट आहेत आणि व्यापारी सुद्धा आहेत. हे सगळे नगरपालिकेमध्ये सर्वसमावेशक नगरसेवक म्हणून तुम्ही आहात. तुम्हाला अनुभव देखील आहे आणि ते जे आपली नगरपालिकेची पुस्तिका दिली तो आपला नियम 1965 ना भाऊ 66 ती नियमावली आहे. त्या नियमावलीचं सुद्धा आपण सगळ्यांनी वाचन करावं. आपले कायदे आपले नियम सगळ्यांनी समजून घ्यावे आणि त्याही पलीकडे जाऊन नगरसेवकांना देखील वेगवेगळं प्रशिक्षण असतं. ते प्रशिक्षण फिरायचं नाही, विथ फॅमिली बॅगा घेऊन तसलं नाही, फक्त नगरसेवक. आणि जर नगरसेविकांना वाटलं की ना माझ्या घरातली व्यक्ती घ्यायची, त्यांनी त्याचे पैसे भरायचे आणि यायचं, नाहीतर ते नाही. दोघांचे पण नगरपालिका 1 रुपया नगरपालिकेचा चुकीच्या पद्धतीने जाता कामा नये. जर डिजिटल आले सर्वसामान्य माणसं आली त्यांना चहा पान मात्र करा. आलेल्या व्यक्तीला लगेच कशी सुविधा देता येईल तो विचार करा. जेवण, ह्या हॉटेलचं जेवण, त्या हॉटेलचं जेवण, पार्सल काही मागवा, तुमच्या खिशातनं मागवा. ही जर तुम्ही प्रामाणिकता ठेवली, पुढचे 15 वर्ष तुम्ही परत नगरपालिकेत नगरसेवक. प्रामाणिकता. आता राजूदाने सांगितलं आपल्याला काय नको, मला काय मिळतं का बघतो. माझ्या नावानं जर कोणी काय मागितलं, आपला मोबाईल नंबर अख्ख्या महाराष्ट्रात आहे, फोन करून फक्त कळवा की अण्णा अशी अशी गडबड चालू आहे. कुणाचाही 1 पैसा करता आपण मिंद होऊन काम करण्यापेक्षा स्वाभिमानानं आयुष्य जगलं तर त्यात वेगळा आनंद आहे आणि त्याचं उदाहरण हा सुनील शेळके आहे. कार्यक्रमापासून तर वयस्कर मंडळी जे विश्वासाने पाहतात ना, हा विश्वास जोपर्यंत या चेहऱ्यावरती आहे तोपर्यंत मी पण कुठं खचत नाही आणि मी कुठं कमी पडणार नाही. शहरातल्या नागरिकांना सांगतो, तुम्ही विश्वास ठेवलाय, या विश्वासाला आम्ही सर्व 27 विजयी असलेले नगरसेवक, 28 नगराध्यक्ष आणि उद्याच्या काळात येणारे 3 स्वीकृत नगरसेवक हे सर्वजण या शहराची प्रामाणिकपणे सेवा करतील. तुम्हाला या शहराला सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं बनवून दाखवतील हा विश्वास यांच्या सर्वांच्याच वतीने व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो. आपल्या वाटचालीला शुभेच्छा व्यक्त करून त्या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आमदार साहेब. या ठिकाणी उद्योजक हरिभक्तपरायण नंदकुमार वाळन साहेब आपल्या या ठिकाणी आगमन झालं. आपले लोणावळा परिषदेचे सरसे स्वागत. तसेच मावळच्या माजी आमदार सन्माननीय रूपलेखाताई डोरे यांचे सुपुत्र भाऊसाहेब डोरे हे देखील या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचंही लोणावळा नगर परिषद वतीने सरसे स्वागत. पहिले ऐकता ना, नगर चौकांचे सत्कार घ्यायचे.